शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीमधला तिढा काही संपत नाही, त्यावर सुरुवातीला त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकं सुरू आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे, अजूनही तुमच्यातलं बिनसलेलं काही संपत नाही, काय आहे? बिनसलं वगैरे असं काही नाही आहे। आमच्याकडं पालकमंत्री संजयजी शिरसाट सगळं पाहत आहेत। आमची तयारी जवळपास पूर्ण झाली। भारतीय जनता पक्षाकडून काही थोडं राहिलं असेल तर आज होऊन जाईल, ते काय फार अवघड अशातली गोष्ट नाही। कधीपर्यंत पूर्ण होईल याची वाट उमेदवार पाहत आहेत। आमचे उमेदवार म्हणाल तर शिरसाट साहेबांनी सगळं तयार केलेलं आहे। फक्त आता भाजपकडून काय थोड्या गोष्टीवर आहे तिथं झालं तर एकत्र पत्रकार परिषद होईल आणि जाहीर होईल। मुंबईमध्ये भाजपने आपली यादी जाहीर केलेली आहे, त्यासोबतच विरोधी पक्ष असलेल्या शिंदे युबीटी या दोघांकडूनही होते आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथल्या याद्या मात्र जाहीर होत नाही। पहिली गोष्ट अशी आहे की मूळ शिवसेना आम्ही आहोत, त्याच्यामुळे शिंदे गट वगैरे हा अपप्रचार तुम्ही बंद करा। म्हणजे निवडणूक आयोगाने कोर्टाने सगळं आम्हाला मान्यता दिलेली आहे। हां, तो उबाटा गट असू शकतो, ते त्याला तुम्ही म्हणू शकता। त्याच्यामुळं आमची यादी प्रसिद्ध होईल आणि योग्य त्यावेळी योग्य त्या लोकांची नावं जाहीर होतील। संजय राऊतचा एक मुद्दा आज जास्त चर्चेला जात आहे। ते असं म्हणाले की शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केलं। आता तुम्ही शिंदे गटाच्या शब्दावरून आक्षेप घेतला म्हणून त्यांचा शब्द कायदेशीर आहे, त्यांचा शब्द आहे। म्हणजे संजय राऊत असं म्हणाले शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केलं। कसलं बंड? घंटा त्यांना बूट चाटावं लागतं। खरी गोष्ट आहे, स्वतःचा अनुभव ते जगाला सांगतायत। यांनी कुणाच्या जीवावर राज्यसभेत गेले आणि कुणाच्या खुर्च्या उचलत होते जगाने पाहिलं आणि आम्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली। श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेनाच ही मूळ आहे। धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हालाच मान्यता दिली, चिन्ह आमच्याकडेच दिलं। त्याच्यामुळं यांनी संजय राऊतने फार बोलू नये। थोडं आजकाल आजारी असल्यामुळे स्मृतिभ्रंश झालेला आहे त्यांना। अशा मुद्द्यावरून आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक गरमागरमीची होऊ लागलेली आहे आणि तिथे शिवसेना भाजप एका बाजूला तर दुसरीकडे तुमची अगोदरची मनसे आणि शिवसेना युबीटी यात जोरदार संघर्ष वाढू लागलाय। अशा स्थितीमध्ये आता चर्चा सुरू झाली की राज ठाकरे यांचं भविष्य काय, किंवा यांना जास्त जागा मिळतील का? कशाच कोणत्या जागा? मुंबई महानगरपालिकेचा विषय बोलतोय। म्हणजे उबाटा गट त्यांना देईल लढवायला? ते उबाटा गट सांगेल ना। उबाटा गट त्यांना काय पहा, माझी माहिती अशी आहे, जी चूक आहे का बरोबर आहे तुम्ही पहा। ज्या जागेसाठी मनसेचे काही नेते आग्रही होते त्याशी उबाटा गटाला देऊन टाकले त्याने। अस्वस्थ आहेत मनसेमध्ये लोक। हा, अस्वस्थ म्हणजे युबीटी शिवसेनेबरोबर जाऊन मनसेची फरफट होते। त्यांनाच जास्त माहित असेल, समोर जे पाहतात त्यांना तर दिसती फरफट आहे। तुम्ही आता अस्वस्थ मी काय म्हणलं तुम्हाला, काही जे लोक इतके वर्ष तयारी करत होते आणि ज्या हक्काच्या जागा असं समजलं जात होतं, त्या जागा उद्धव ठाकरेच्या गटाला देऊन टाकल्या ना। ते लोक अस्वस्थ आहेत, फोन करतायत काही। मनसेचं भवितव्य काय? त्याची काळजी मी कशाला करू? तुम्हाला फोन करून विचारते असतील ना काही लोक अस्वस्थ असलेले। काय म्हणलं की अजूनही मैत्री आहे, ते भांडण थोडंच आहे आमचं काही। ते अस्वस्थ आहेत की आम्ही इतके वर्ष प्रयत्न केले, आम्ही लढवायची तयारी केली। अहो, त्याच्यातली ते एक नगरसेविका होती, ते बिचारीला नाही मिळालं। आता माहिती नाही नव्या रचनेत काय करतील आमच्यासारख्याने टीका केलं तर। त्याच्यामुळे मला असं वाटतं की उबाटा गटा हा पूर्ण हवी झालेला आहे। किंबहुना आपली संघटनात्मक ताकद काय आहे याचा अंदाज आल्यामुळं कदाचित मनसे त्यांच्या मागे जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही। मग तेच माझा प्रश्न तोच आहे की मनसेचं भवितव्य या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर काय असेल?
मला त्याच्याविषयी भाष्य करण्याची काय गरज आहे, त्यांचं भविष्य ते ठरवतील. पण एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की मराठी माणसा जागा हो, तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे, हे पोस्टर जोगेश्वरीच्या स्मशानभूमीत लागलं होतं. लावणाऱ्या कार्यकर्त्याचं मला खूप कौतुक वाटलं. मराठी माणसाचा बेगडी कळवळा असलेल्या त्या अभद्र युतीला स्मशानापर्यंत नेऊन सोडा असं तर त्याला सुचवायचं नाही, असं मला वाटलं ते पाहिल्यावर. कारण मी म्हणलं ना, मराठी सगळेच आहेत, आम्ही मराठी आहोत. आमच्या एक कमरेला करदोड आहे, त्यांच्याच नाही, आमचं सुद्धा आहे. त्याच्यामुळं मराठी माणसाचा जर तुम्हाला एवढा चिंता, एवढा कळवळा होता, तर तुम्ही यादी सांगा ना, किती मराठी माणसं पत्र्याच्या घरातून पक्क्या घरात गेलेले आहेत. पत्राचाळीतल्या लोकांचे ते लग्न मोडलेत. तुमच्या 1-2 मातोश्री झाल्या, दोनाचे काही झालं, तर मराठी माणसाचं राजकारण नका करू. 25 वर्ष तुमच्या ताब्यात होती त्यावेळेस काय केलं, आताच तुम्हाला आठवलं का मराठी माणूस? ज्यावेळेस तुम्ही संकटात असतात त्यावेळेस मराठी माणूस आठवतो. तर हे असं भवितव्य प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्राच्या समोर आणलेलं आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.